टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपी दानिश शेखकडून मोबाईलला कडक सुरक्षा, प्रत्येक फाईल आणि ॲपसाठी वेगवेगळे पासवर्ड, फेस आयडीच्या साहाय्याने मोबाईल केले अनलॉक। बोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल, 8,76,00,000 फसवणूक केल्याचा आरोप, सीए ललित पोफळेकडून मृत्यूचा योग टाळण्याच्या बहाण्याने पैसे उकळले। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर 4थ्या दिवशी मागे, सरकारच्या आश्वासनानंतर संप स्थगित, सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात सरकार अधिसूचना काढणार। शिवराय थकले आणि राज्य समर्थ रामदासांना दिलं, बागेश्वरबाबाचं शिवरायांबाबत वक्तव्य वादात, तर 4 मुलं जन्माला घालून एक संघात पाठवण्याचाही अजब सल्ला। गायकवाडांवर कारवाई का नाही, सपकाळ यांचा सवाल, शिंदे गायकवाडांवर कारवाई करतील, चव्हाणांचं वक्तव्य। टीसीएस मधील धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरण, सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती करा, पोलीस आयुक्तांचं राज्य सरकारला पत्र। बोंदू राजेंद्र गडगे प्रकरणी कारवाईचा फास आवळला, गडगेचे 200हून अधिक व्हिडिओ आणि 90 पेक्षा अधिक औषधं जप्त, व्हिडिओ आणि औषधं फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवणार। पुन्हा गोळीबाराच्या घटनेनं हादरलं, वारजे भागात एका सलूनमध्ये गोळीबाराचं कारण स्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू। पुन्हा चर्चा बॉलिवूड आणि ड्रग्ज संबंधाची, नेस्को ड्रग्ज पार्टीची धक्कादायक माहिती उघड, जिया जेकबच्या चौकशीत तपशील आला समोर। आसनगाव ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान ब्लॉक, आज दुपारी 12 ते मध्यरात्री 3 पर्यंत ब्लॉक, तिसऱ्या मार्गाच्या कामासाठी ब्लॉक। पेटीएम पेमेंट्स बँकिंगचा परवाना रद्द, आरबीआय कडून पेमेंट्स बँकिंगवर कठोर कारवाई। नावं वगळलेल्या मतदारांची तातडीनं सुनावणी घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे बंगाल लवादांना निर्देश। ज्ञानेश कुमारांवर पुन्हा महाभियोग आणण्याची तयारी, इंडिया आघाडीतील पक्षांकडून नवीन नोटीस। केजरीवालांच्या आम आदमी पक्षाला भगदाड, आपचे 7 खासदार भाजपात। भाजपाकडून पंजाबच्या जनतेचा विश्वासघात, अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर हल्लाबोल। पुन्हा नव्यानं इराण अमेरिका चर्चा निश्चित, अराक्ची पाकिस्तानला रवाना, तर विटकॉफ कुशनर आज जाणार। विराट देवदत्तची झुंजार खेळी, बंगळुरूनं घरच्या मैदानावर 5 विकेट्सनं गुजरातला दिली मात। आयपीएल मध्ये आज डबल हेडर, पहिल्या सामन्यात पंजाब दिल्ली आमने सामने, तर दुसऱ्या सामन्यात हैदराबाद राजस्थान भिडणार।